सामन्याला सुरुवात ओमकार मेस्त्री प्रथम चढाईवर कार्यक्रम संघाकडून लाईनमॅन सरोज पायात मध्ये सरोज लाईनमॅनला खुर्च्या दिल्यात बोनस अटेम्प्ट केलेला आहे खुर्च्या दिल्यात आणि पहिल्या चढाईवर बोनस देखील प्राप्त केलाय आपल्या संघासाठी ओमकार मिस्त्री यांनी आपण एका बाजूला पाहतोय ओमकार मिस्त्री दुसऱ्या बाजूला आहे अर्थातच राजगुंड एकाच विभागातील एकाच क्षेत्रातील दोन्ही संघ आहेत प्रत्येक वेळी आपल्या पंचकृषीमध्ये एकमेकांच्या सामोरी भिडले जातात खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर एकमेकांचा खेळ देखील चांगला ओळखतात आणि त्याच अर्थाने त्याच अनुषंगाने यावेळी मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळतात आणि इथे जरी ओमकार मिस्त्रीने बोनस पॉईंटने खातं ओपन केले तरी देखील राजगुंडन देखील आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असा बोनस गुण प्राप्त केलेला आहे पुन्हा एकदा चढाईसाठी पाहतोय आपण ओमकार मिस्त्री याला खेळ हा खेळ आपल्या मातीचा अंग व्याभानून जातो या खेळ निजड्या काठीचा बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न होता अयशस्वी प्रयत्न ठरला देखील बोनस आठवण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राजगुंड याचा प्रत्येकाचा खेळ चांगला ओळखला जाता आणि खरोखरच चांगला खेळाडू गुणी खेळाडू कशा प्रकारचा असतो कशी ओळख निर्माण करतो ते सिद्ध केले मैदानामध्ये राजगुंड याने सलगच्या दुसऱ्या चढाईवर बोनस गुण प्राप्त केलेला आहे आणि आपण पाहिलं तर आतापर्यंत असा एकच हा बडा संघ आहे वारंवार एकच खेळाडू वारंवार चढाई करतो ओमकार मेस्त्री दुसरा संघ थोडासा वरचढ झालेला आहे म्हणून तर राज आता निगडी मारण्याचा प्रयत्न हा एकदा बोनस मारण्याचा अटेम्प्ट केलेला आहे राजगुंड यांनी वारंवार एकाच कोपऱ्यामध्ये बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय राजगुंड आणि बोनस देखील मिळालाय बघा सलगच्या 3 रेडिंग वर 3 बोनस गुण प्राप्त केले राजगुंड यांनी 2 गुणाच्या आघाडीवर असताना 2 गुणाच्या पिछाडीवर आहे खारीकवाडा संघ नांदगाव गावचा हा रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू दोन्ही संघामध्ये सुपरहिट असे 2 खेळाडू एक ओमकार मेस्त्री आणि हा आदळमध्ये मोठा राजगुंड वन मॅन शो आतापर्यंत खेळ करताना दिसत आहेत तो राजगुंड आणि ओमकार मेस्त्री आणि मला वाटतं पहिल्यांदाच पास होताना दिसतो हा राजगुंड संघाला जॉकी म्हणजे ट्रम्प कार्ड वापरलं होतं मैदानामध्ये रिक्त असते आपल्या प्रांगणात परतलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा ज्याला जिवंत केलंय खारीकवाडा संघाचा शेर ओमकार मेस्त्री पाच एकाशी लढत आणि इथे ज्यावेळी सामन्याला सुरुवात झाली होती 3 गुणाची आघाडी होती उसळ संघाची परंतु आता इथे मात्र खाडीपाडा संघ वरचढ करतोय बोनस टाकण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सुपर टेकालची संधी असणार आहे उसळी संघातील खेळाडूंना 2-1 अशी लढत ओमकार मेस्त्री आणि हनुमान चंप ज्याला म्हटलं जातं ते देखील यावेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं शेवट खेळाडू शिल्लक राहिलेला आहे उसळी संघाचा
ओसवली संघाने आणि वन मॅन शो असा खेळ करते हा ओमकार मेस्त्री. अक्षय चपल असा खेळाडू रायगड टीम मधून खेळलेला हा ओमकार मेस्त्री आणि आपला अनुभव पूर्ण पणाला तो आपल्या संघासाठी आणि तेवढाच राजगुंड त्याला प्रतिक्रिया म्हणून पुन्हा एकदा आणि तो सुद्धा हा वन मॅन शो करतो तो आपल्या संघासाठी आणि 1 पॉइंटच्या आपल्या खात्यात भर करून आपल्या संघाची भरून काढताना यानंतर होणारा सामना माउंट कार्मेल कोर्ले विरुद्ध सोमनाथ सारसोली. दोन्ही संघांनी हा सामना संपतात ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना सोमनाथ सारसोली विरुद्ध माउंट कार्मेल कोर्ले. हा सामना संपताच त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. इथे दिनूनी घाई केलेली आहे. राजगुंड सारख्या खेळाडूला पकड करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि राजगुंड खेळ अभी बाकी है मेरे दोस्त. काहीशा पिछावर असलेला हा उसोली संघ फक्त 2 गुणांनी विजय आहे आणि मस्तपैकी अशी पकड दिसते ती आपली उसोल संघाची. आणि खरखडा संघाला मोठा धक्का मिळते तो ओमकार मेस्त्रीच्या रूपात. एकाशे 1.25 असे खेळाडू दोन्ही संघामध्ये. पहिला पंच किती बरोबर करतो तो अनवश्य पंच आणि मला वाटते पहा ना कसं स्कोअर बोर्ड आपल्याला झुकताना दिसते समांतर 12-12. वन मॅन शो करतो तो हा राजगुंड. आपल्या स्वतःच्या खेळावर स्वतःच्या ताकदीवर आपल्या संघाला पुढे येताना हा राजगुंड आणि मला असं वाटते जबरदस्त असा धक्का मिळते तो वादळ खरं दिसतो तो हा राजगुंड. पासून पिछाडी असलेला हा वालख खरगडा संघ. जसं म्हणतो क्रिकेट आणि तिचा खेळ आहे तसा कबड्डी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत
कधी गेम चेंज होईल, कारण दोन्ही संघामध्ये गेम चेंजर असे खेळाडू आहेत. सामना संपला शेवटची 5 मिनिटं. सॉरी 4 मिनिटं. जबरदस्त असे म्हणत सुपर हिट म्हणत पंच किती बोटवरती करतील. मी आता मी माझ्या तोंडात सुद्धा असेल की कोणत्याही क्षणी गेम चेंज होतो, कारण दोन्ही संघामध्ये सुपर डुपर असे गेम चेंजर खेळाडू आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला झालेली आहे. परंतु जोपर्यंत जिवंत राजगुंड उसोली संघामध्ये आहे तोपर्यंत उसोली संघाला बॅकफुटवर जाण्याची काही गरज नाही. पुण्याचा ओंकार मेस्त्री आपली संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन, आणि मी तुम्हाला म्हणत बॅक टू बॅक तिसरी टॅकल त्यांना होताना दिसते ती उसोली संघाकडून. उसरोळी संघाची रणनीती काय आहे तर वारंवार आहे ना तर ओंकार मिस्त्रीला वाद करतात, परंतु इथे जय दिवेकर प्रत्येक वेळी जय दिवेकर आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतोय आणि ते देखील मैदानातून तेवढंच खरं आहे. उसरोळी संघाने पूर्णतः टार्गेट केलंय ओंकार मिस्त्री याला. आतापर्यंत 4 ते 5 वेळा ओंकार मिस्त्रीला कव्हर लावलेले आहे, परंतु इथे जय दिवेकर काय करतोय तर संकट मोचन ज्याला म्हटलं जातं प्रत्येक वेळी तोच खरा ठरतोय आणि बोनस पॉइंट पुन्हा एकदा नेलाय जय दिवेकर याने. आणि पहिल्यांदाच बाद होताना दिसतो हा राजगुंड. बॅक टू बॅक 3 टॅकल झाल्या त्या ओंकार मेस्त्रीला आणि त्याचाच परिणाम तो झाला तो त्यांच्या संघावर. आणि आता काहीसा गेम फिरताना दिसतोय तो, कारण राजगुंडाला सुद्धा टॅकल झाले, परंतु त्याला कोणती दुखापत होऊ नये ही आई मरेश्वरी मी प्रार्थना करतो. दोन्ही संघामध्ये अतिशय नावाजलेला असे खेळाडू रायगड जिल्ह्यामध्ये खेळलेला हा ओंकार मेस्त्री याला बॅक टू बॅक सलग 3दा पकडवते. त्याचं खरोखर सहाय्य जाते ते उसोली संघाला. आणि सामना संभा शेवटची 2 मिनिटं 120 सेकंद. आणि वाटतं मगाशी पावसे बोलला की हा म्हणतो जय ना जय देवेकर अतिशय चपळा चांगला रायडर वाटतोय. ओंकार नंतर आणि राज गुंडानंतर जर कोण खेळाडू असेल तर हा संकल्पमध्ये खेळाडू जय. अटीतडीची अशी लढत जसं काय हा फायनलचा सामना झालाय. सांघिक खेळाच्या जोरावरच जास्त विजय मिळवता येतात, परंतु आतापर्यंत ह्या दोन्ही तुल्यबळ संघात पाहिल्या पण 1 मॅन शो दोन्ही संघातले एक खेळाडू करतात आणि त्याचा असर राजगुंड बाहेर पडल्यानंतर बघा कशी अवस्था होताना दिसते ती उसोली संघाची. अतिशय चपळ असा खेळाडू संकट मोचक. आता मला वाटते सेकंडर अतिशय खरं आहे की संकट मोचक म्हणून वादळ खारवडा लाभलेला हा. चला एकदम शांतपणे सामन्याला बघायचं आहे. छान असे कशी लढत. ओंकार मेस्त्री पुन्हा एकदा मैदानात आलाय जिथे खरोखरच गरज आहे पॉइंटची आणि ओंकार मेस्त्रीला पुन्हा एकदा कव्हर झाले आणि ओंकार मेस्त्रीला बॅक टू बॅक 4थ्यांदा पकडताना दिसते.
हॅलो आर्यन केंद्रे पुढे असेल त्यांनी जरा समोर यायचं. आर्यन केंद्रे